केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी कशी करावी याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी mahafyjcadmissions.in ही URL ब्राउझरवर टाकावी. तुम्हाला पोर्टलचे लँडिंग पेज दिसेल. अनाउन्समेंटमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स, सूचना, तारखा या सर्व गोष्टी पाहता येतील. विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना, नोटिफिकेशन्स या सेक्शनमध्येही पाहता येतील. ॲप्लिकेशन स्केड्यूलमध्ये 3 सेक्शन्स आहेत. त्यात ॲडमिशन स्केड्यूलवर क्लिक केले की तुम्हाला प्रवेश प्रक्रियेचे पूर्ण वेळापत्रक पाहता येईल. ब्रोशर अँड मॅन्युअल्स या टॅबवर क्लिक केले की तुम्हाला त्यात इन्फॉर्मेशन बुकलेट म्हणजेच माहिती पुस्तिका पाहता येईल. विद्यार्थ्यांनी ही माहिती पुस्तिका व्यवस्थित वाचून घ्यावी. त्यात प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्या खाली कॉलेज डॅशबोर्ड दिलेला आहे. तेथे तुम्हाला विद्यालयांची संख्या, नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, कॅब जागा, कोटा जागा आणि एकूण जागा या सर्व गोष्टी तुम्हाला तेथे पाहता येतील. वर नॅव्हिगेशन बारवर तुम्हाला सर्च कॉलेजेसचा टॅब दिलेला आहे. त्यावर क्लिक केले की तुम्हाला कॉलेजेस सर्च करता येतील. कॉलेज सर्च करून तुम्हाला त्यांचे इंटेक आणि डिटेल्स म्हणजेच त्या विद्यालयात त्या चॉईस कोडचा किती इंटेक व त्या विद्यालयाची माहिती या सर्व गोष्टी पाहता येतील. सर्च कॉलेजच्या टॅबवर क्लिक केले की तुम्हाला स्क्रीनवर स्ट्रीम, मीडियम, स्ट्रीम स्टेटस, कॉलेज टाईप, बायफोकल सब्जेक्ट्स, रिजन, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, UDIS कोड आणि कॉलेज नेम हे फिल्टर्स दिलेले आहेत. कॉलेज शोधताना स्ट्रीम आणि मीडियम हे 2 फिल्टर मॅन्डेटरी आहेत. ते दिल्याशिवाय कॉलेज सर्च करता येणार नाही. स्ट्रीम आणि मीडियम सिलेक्ट करून पुढचे फिल्टर कुठलेही घेऊन तुम्ही कॉलेज शोधू शकता. सर्च कॉलेजवर क्लिक केले की खाली तुम्हाला तुमच्या फिल्टरप्रमाणे विद्यालयांची लिस्ट दिसू लागेल. विद्यालयाच्या नावासमोर इंटेक आणि डिटेल्स हे 2 टॅब आहेत. इंटेकवर क्लिक केले की त्या कॉलेजमधील टोटल सीट्स, कोटा वाईज सीट्स आणि कॅप सीट्स तुम्हाला पाहता येतील. कॅप सीट्स तुम्हाला कॅटेगरी वाईजही खाली पाहता येतील. डिटेल्स या टॅबवर क्लिक केले की त्या कॉलेजची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येईल. त्या कॉलेजमध्ये किती स्ट्रीम आहेत, स्ट्रीम वाईज इंटेक, फीज, कॉलेज ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर या सर्व गोष्टी तुम्हाला तेथे पाहता येतील. होम पेजवर तुम्हाला उजव्या साईडला स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन हे 2 टॅब दिसत आहेत. स्टुडंट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक केले की तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशनचे पेज ओपन होईल. तुम्ही महाराष्ट्रातून 10वी उत्तीर्ण केली असेल तर तुम्ही विदिन महाराष्ट्र स्टेट या रेडिओ बटनवर क्लिक करावे. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून अथवा भारताच्या बाहेरून केली असेल तर आउटसाईड महाराष्ट्र स्टेट या बटनवर क्लिक करावे. खालील सेक्शन आहे ॲप्लिकेशन स्टेटसचे. जर तुम्ही फ्रेशर असाल तर फ्रेशरवर क्लिक करावे. जर तुम्ही रिपीटर असाल तर रिपीटरवर क्लिक करावे आणि तुम्ही मागील वर्षात 10वी उत्तीर्ण केली असेल तर प्रिव्हियसली पास्टवर क्लिक करावे. पुढील सेक्शन 10th स्टँडर्ड और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड आहे. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट सेकंडरी बोर्डचे विद्यार्थी असाल तर SSCवर क्लिक करावे. त्या व्यतिरिक्त बोर्ड असतील तर दुसऱ्या बोर्डवर क्लिक करावे. त्याच्या खालील सेक्शन 10th स्टँडर्ड और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्स हा आहे. तुम्ही जर SSC विद्यार्थी असाल तर तुमचा SSC सीट नंबर येथे टाकावा. तुमच्या आईचे नाव, मदर्स नेम या टेक्स्ट बॉक्समध्ये टाकून व्हेरीफाय नंबरवर क्लिक करावे. तुम्हाला कन्फर्म इयर डिटेल्सचा पॉपअप मेसेज स्क्रीनवर दिसेल. तुमच्या डिटेल्सची पडताळणी करून येस करेक्टवर क्लिक करावे. तुमचे नाव व इयर ऑफ एक्झामिनेशन हे 2 डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. मंथ ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. ॲप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये ईमेल ID तुमचा ईमेल ID टाकावा. तसंच मोबाईल नंबर या बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकावा. तुमचे ईमेल ID अथवा मोबाईल नंबर उपलब्ध नसल्यास तुमच्या पालकांचा ईमेल ID अथवा मोबाईल नंबर येथे टाकावा. जेणेकरून प्रवेश प्रक्रियेसंबंधित सर्व माहिती त्या ईमेलवर व मोबाईल नंबरवर तुम्हाला पाठवण्यात येईल. तुम्ही SSC विद्यार्थी नसाल तर तुम्हाला तुमचा सीट नंबर हे टाकायचे आहे. तसेच मंथ ऑफ एक्झामिनेशन, इयर ऑफ एक्झामिनेशन, नेम ऑफ ॲप्लिकंट म्हणजे तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमचे आडनाव या क्रमाने येथे टाकायचे आहे.
ईमेल ID, मोबाईल नंबर टाकल्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्समध्ये तुम्हाला ड्रॉपडाऊनमधून सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचा आहे व पुढील टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. हा सिक्युरिटी क्वेश्चन आणि त्याचे आन्सर विद्यार्थ्यांनी नोट करून ठेवावे. त्याच्या खालील सेक्शन पासवर्ड डिटेल्सचे आहे. तुम्ही तुमचा पासवर्ड येथे टाकावा, तसंच कन्फर्म पासवर्ड टाकावा. एंटर कॅप्चा या बॉक्समध्ये कॅप्चा प्रविष्ट करावा. सर्व माहिती भरल्यानंतर खालील रजिस्टर बटन इनेबल होईल व त्यावर क्लिक केले की तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. रजिस्टर या बटनवर क्लिक केल्यावर स्टुडंट युजर लॉग इन ही फाईल डाउनलोड होईल. त्या फाईलमध्ये तुमचा लॉग इन ID तुम्हाला मिळेल. तसेच स्क्रीनवर ही तुम्हाला लॉग इन डिटेल्स दिसतील. येथे तुम्ही लॉग इन डिटेल्स प्रिंट काढू शकता. प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक केले की तुम्ही लॉग इन पेजवर जाल. अशा प्रकारे पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि तुमचा लॉग इन ID तयार झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन फॉर पार्ट 1 कसा भरावा याची माहिती घेऊया.